पुढील संवादावर आधारित आहे. संवादातून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. दिनू एवढ्या सकाळी कुठे निघाला आवाज पड. एक जण तरी काम कोणा करण्याचं वाटायचं. पुढे लक्ष द्या. दिनू एवढ्या सकाळी कुठे निघालास? आव्हाना वर्गाची फी भरायला चाललोय. म्हणजे पुण्याला होय? हो, पोराचं शेवटचं वर्ष आहे बाबा. चला लवकर, 8:30ची गाडी मिळायला हवी. अरे जे प्रश्न होता संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला? दिनूचा मुलगा कोणत्या महाविद्यालयात शिकत असला? हो. दिनू एवढ्या सकाळी कुठे निघालास? आता हे दिनूला कोण करणार? कोण म्हणजे अण्णा म्हणाले. आता या अण्णा दिनूला काय म्हणतो एवढ्या सकाळी कुठे निघाला? तेव्हा हे दिनू काय म्हणते पोरग्याची फी भरायला चालू. दिनूचा पोरगा शिकायला त्याची फी भरायला, म्हणजे पुण्याला होय. म्हणजे त्याला माहिती आहे की पोरग पुण्याला आहे. हो, पोराचं शेवटचं वर्ष आहे. हे पोराच्या शिक्षणाचं शेवटचं वर्ष. बाबा चला लवकर 8:30ची गाडी मिळायला हवी. कोण म्हणाले? दिनूचं पोरग म्हणाल. येतो अण्णा. दिनू त्या अण्णाला म्हणाल या चला. दिन्याचं पोरग डॉक्टर होते ना. दिन्याचं पोरग डॉक्टर होते ना. कोण म्हणाल? दुसरा कोण तर असेल तो सोनबा. कुणाला म्हणाला? अण्णाला. जे दिनू आणि दिनूचा पोरगा हे दोघं जण गेले निघून पुढं जो माणूस भेटला तो त्या अण्णाला म्हणाला की दिन्याचं पोरग डॉक्टर होते ना. ते अण्णा त्याला काय म्हणाला? सोनबा होणारच की आता शेवटचं वर्ष आता होणार. अहो अण्णा तुमचा सुशांत फॉरेनला आहे ना. आता येऊ बघा या ठिकाणी अण्णा तुमचा सुशांत फॉरेनला आहे ना. आता इथं कोण म्हणाला? दत्तू म्हणाला. अण्णा त्याला होय दत्तू, त्यांनी इंग्लंडला आपला व्यवसाय टाकलाय. त्याची बायको आणि पोरगा तिकडच आहे. मी या संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला? दिनू, अण्णा, दिनूचा पोरगा जे 3 जणी झाले, सोनबा आणि दत्तू, असे 5 जणांनी भाग घेतले. दिनूचा मुलगा कोणत्या महाविद्यालयात शिकत असा? आता इथं काय होतंय? डॉक्टर होणार आहे. डॉक्टर होते कोणतं महाविद्यालय असणार आहे? वडील संवादात प्रत्यक्ष भाग नाही घेणाऱ्या किती व्यक्तींचा उल्लेख आलाय. कुणी भाग घेतला नाहीये. तर दत्तूला काय म्हणला? तुमचा सुशांत फॉरेनला आहे ना. सुशांत हे काय बोललाय का? त्याच्यात किती उल्लेख भाग न घेणार. सुशांत, त्याची बायको आणि पोरगा, ही 3 जणांनी भाग घेतलाय का? त्याची नाव आले. अजून कोणाचं नाव आलंय का? नाही. एवढ्या 3घांची. मी या 3घांनी भाग घेतलेला नाही. पुढे वरील संवादात प्रत्येक भाग घेणाऱ्या 3 व्यक्ती. पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. आम्ही पहिल्यांदा टिंबटिंबला गेला होता. कुठे असू शकते. गर्दीची वाट काढता काढता त्याचं टिंबटिंब आता गर्दी आहे इथे कळत नाही. कारण ही सगळीकडं रेल्वे स्टेशन, यात्रा, मंडई, ग्रंथालय सगळीकडे गर्दी असू शकते. ग्रंथालयात असता नाही, कारण आता दिवस ग्रंथालयात गर्दी करण्याची राहिले नाही. अखेर धावत त्यांनी कशी तरी आता धावत जाऊन कशी तरी पुस्तके घेतली, रेल्वे पकडली, भाजी खरेदी केली, खेळणी घेतली. यातलं फक्त रेल्वे पकडून बाकीचे कुठल्याला खेळणी घ्यायची धावत पडत गरज नाही. पुस्तकाचं मुळीच गरज नाही आहे. त्या शाळेची पुस्तकं उघडून वाचत नाही तर गर्दीला नवीन घेऊन वाचणार. भाजी खरेदी केली काय धावत पडत कोण खरेदी करत नाही. कारण आम्ही काय घ्यायचं म्हणजे 10 वेळा बघतो. वांगी 10 रुपये पावशेर सांगितली तर 5 रुपये पावशेर द्या म्हणजे. त्यामुळं रेल्वे मात्र गेल्यानंतर पुन्हा रेल्वे मिळणार नाही की थांबवलं म्हणजे दुसऱ्या रेल्वे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा कुठे गेला होता? रेल्वे स्टेशन. गर्दीतून वाट काढता काढता त्याच्या खूप त्रास झाला. पुढं पूर्वीची अयोग्य विरोधार्थी शब्दाची जोडी. उपलब्ध अनुपलब्ध, उत्तीर्ण अनुत्तीर्ण, लाजरा बुजरा, गुण सबूत. यातलं अयोग्य कोणती आहे? लाजरा बुजरा, गुण सबूत. गुण अवगुण पाहिजे, लाजरा धीर पाहिजे. त्यामुळे 3रा आणि 4था पर्याय चुकीचा आहे. पहिला 2रा बरोबर आहे. आपल्याला काय विचारले? योग्य जोडी म्हणजे पहिला 2रा बरोबर आहे. पुढील आहे किती शब्द अशुद्ध आहे? आयोजित, अनुदान. आता इथं अनुदान मला रसो आहे, रसो उकार पाहिजे. आता याच्यामध्ये किती आहेत? पावन किती आहेत? 3 आहेत. 3 मध्ये 2 आहेत. 2 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 मध्ये
किती आहे? 4 आहे, 8 आहे, 4 आहे. कोणकोणते 4 आहेत ते शोधायचे आपल्याला. पहा, अनुदान, झुंजमुंज, झुंजुमुंजू, झुंजुमुंजू, गिराईकीवर वापरला गेला आहे. लघुत्तम, तला तर जोडलेला पाहिजे, लघुत्तम. मिश्किल, बरोबर आहे, मिश्किल, मिश्किल. इथे दीर्घ वेलांटी असायला पाहिजे. म्हणजे अनुदान, अनुदान एक येईल, गिराईक येईल, मिश्किल येईल, लघुत्तम. अतिशय श्रीमंत मनुष्य आताचा अलंकारी शब्द नारायण, म्हणजे अत्यंत श्रीमंत मनुष्य. 60 फळाचा किंवा 24 मिनिटाचा काळ प्रहर असतो. गाठका असतो, गाठका असतो. लग्नाच्या पूर्वी असलेली गाठका भरली तर ते भांड्यामध्ये पात्र ठेवलं जायचं. ते भरलं की गाठका भरली. ते भरण्यासाठी लागणारा कालावधी होता 24 मिनिटं किंवा 60 फळ. 60 फळांचा तो कालावधी घट्टका असायचा. आई वडिलांचे गुण मुलात उतरतात, या आताची म्हण लोक. गवयाचे पोर रडले तर ते सुरातच रडणार. म्हणजे गवयाच्या घरामध्ये ते चांबाराचा मुलगा चांबार, त्याला शिकवावं लागत नाही, आपण त्याने बघून शिकलेलं असतं. तसं ते रडताना पूर्ण गवयाचं आहे. त्या घरातच जन्मल्यापासून ते ऐकते, म्हणजे रडताना देखील तालातच रडणार. पुढचा प्रश्न. तर या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वारसा देणे हा वाक्यप्रचार वापरता येईल? प्राचीन भारतीय संस्कृतीने आपल्याला शांतीचा वारसा दिला, येथे वापरतात. यंदा जून महिना उलटला तरी पाऊस पडल्याने वारसा काय होत नाही. गेली 10 वर्षांची शाळा पूर्ण जिल्ह्यात प्रथम एवढा वारसा चालवते असं नाही होत. आपण इतके ज्ञान कमवले की आपल्या ज्ञानाचा समाजात वारसा काय येणार नाही. पुढे किती शब्दाची सुरुवात तालव्य वर्णाने झाली आहे. चपळ, च, च आणि च, चपळ, च, च म्हणतो म्हणून हे तालव्य. च असे चक्र, च, च चक्र, तालव्य. च दंत, च तालव्य. चपळ, च, चक्र, च, च हा दंत. हे दोन्ही तालव्य. चावळ, च नाही, चा दंत्य. जरायू, ज, जे वरती यायला तालव्य. जोगवा, जो, ज नाही, जो म्हणून हा दंत्य. जावळी, जा, झ नाही, ज, झालं, झा, ज तालव्य. कोणकोणते? चपळ, चक्र, जरायू आणि जाल. तर ते 4. हेतू, आभास. हेतू अधिक आभास. इथं उकार आहे, म्हणजे उच्या पुढे आ आला. म्हणजे या ठिकाणी दोन्ही स्वर आले, स्वर संधी. हेतू अभ्यास. तर उंचा मूळ होतो आणि त्याला पुन्हा स्वर जोडला जातो. आम्ही हा तुका तुम्हाला देतो, सर्वनाम ओळखा. आम्ही म्हणजे आपण आहे, म्हणजे कसं प्रथम पुरुष आहे. आत्मवाचक नाही, आत्मवाचक म्हणजे मी. आत्मवाचक या ठिकाणी हे प्रथम पुरुष वाचक आणि एकवचनीय नाही, अनेकवचन आहे. आस्तिक शीतेला जमतील होते या वाक्याच्या आधुनिक शब्दाचे लिंग शीते अनेकवचनी. अनेकवचनाचं लिंग पाहिलं जात नाही. लिंग कशाचं पाहिलं जातं? एक वचनाचं. म्हणजे शीतेचं एक वचन शीत. काय होईल? एक बघ तो तिथे, ते एक शीत. ते म्हणलं की ते एक शीत. कोणतं आलं? नपुंसक. पुढे निश्चित एक वचनी नाम ओळखा. 1 दास, 5 दास. म्हणजे दोन्ही वचनामध्ये 1 दास, 5 दास. म्हणजे दोन्ही वचनामध्ये येते
एक रास 5 राशी, धान्याची रास असेल किंवा आपल्या मेष वृषभ सिंह या राशी असेल, म्हणजे हे एक वचने आहे. राशी त्याचा अनेक वचन होईल. गास, एक गास 5 गास, हे दोन्ही वचनामध्ये येणार आहे. उभयवचनी म्हणजे दास आणि गास उभयवचनी आहे. रास हा एकमेव निश्चित असा एकवचनी शब्द आहे. टोळी या नामाच्या अनेक वचनी रूपाचे सामान्य रूप कोणते? अनेक वचने टोळ्या. मग तिथं अनेक वचने याचं सामान्य रूप पाहिजे, म्हणजे हे वाक्यात वापरलं पाहिजे आणि वाक्यात वापरलं त्याचे प्रत्यय काढून टाकले पाहिजे. टोळ्यांनी, टोळ्यांचे, टोळ्यांना, टोळ्यांना ना काढून टाकला. टोळ्या आणि स्वरे त्याच्या टोळ्यांना, टोळ्यांचे टोळ्यांना, टोळ्यांचे, टोळ्यांनी, म्हणजे वरचे प्रत्यय काढून टाकले की येणारे टोळ्या. रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो या वाक्याचा प्रयोग कोणता? आता या ठिकाणी प्रयोग पाहायचा आहे आपल्याला. या वाक्यातला कर्ता शोधला पाहिजे, कर्म शोधलं पाहिजे, क्रियापद शोधलं पाहिजे. रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो, असतो क्रियापद म्हणजे असणे. असताना काय? प्रवास. प्रवास म्हणजे आता करता कोण आहे? प्रवास. रेल्वे त्याचं विशेषण प्रवासाचं. प्रवास सुखमय असतो. मी सुखमय काय? क्रिया विशेषण, क्रियेबद्दलची विशेष माहिती सांगते. क्रिया कोणावरती घडली? रेल्वेचा प्रवास अत्यंत सुखमय असतो. प्रवास करता कोण आहे? प्रवास. आणि ही जी क्रिया प्रवासाची कोणावरती घडली? प्रवासावरती घडली. काही तर कोण व्यक्ती मी तू वगैरे आहे नाही. म्हणजे क्रिया इथं प्रवासावरतीच घडलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जर कर्त्यावरती जर क्रिया घडत असेल तर त्याच्यामध्ये कर्म नसतं. म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही. आणि मग करता कर्म नाही म्हणजे याच्यामध्ये कर्मणी प्रयोग येणार नाही. कर्मणीच पटकन करून आता सकर्मक येणार नाही. ओके, सकर्मक असताना कर्म नाही म्हणून पहिला पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. कारण कर्म नाही. पहिला सकर्मक कर्तरी अधिकी पर्याय कट होईल. आता अकर्मक व्हावे, अकर्मक कर्तरी. आता कर्ता बदलून बघा. रेल्वेचा प्रवास, प्रवासाच्या ठिकाणी काय घ्या? तो एक प्रवास म्हणजे पुल्लिंग आहे. स्त्रीलिंगी कोणता वापरला बघा? प्रवासाचं स्त्रीलिंगी रूप सहल. ती सहल. सहल रेल्वेचा प्रवास, रेल्वेची सहल अत्यंत सुखमय असते. सुखमय असते. आणि वचन करून बघितलं रेल्वेचा प्रवास आहे, रेल्वेचे प्रवास अत्यंत सुखमय असतात. म्हणजे कर्त्यानुसार बदलतं. म्हणजे कोणता आहे? कर्तरी. आणि कसला कर्तरी आहे? कर्तरी प्रयोग. पुढा मुलांनी आजोबांना पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारले. या वाक्याचा प्रकार ओळखा. कोणतेही क्रिया प्रश्न विचारले, क्रियापद विचारले. विचारणारे मुले. विचारण्याची क्रिया कोणावरती घडली? प्रश्नावर. मुलांनी प्रश्न विचारले, वाक्य पूर्ण होते. म्हणजे एकच याच्यामध्ये उद्देश आणि विधेय, एकच उद्देश असेल आणि एकच विधेय असेल तर त्याच्यामध्ये केवळ वाक्य असतं. त्यामुळे उत्तर मुलांनी हे करताय आणि प्रश्न कर्म आहे आणि विचारले क्रियापद आहे. मुलांनी प्रश्न विचारले. त्यामुळे याच्यामध्ये उद्देश म्हणलं तर मुलांनी आणि आजोबांना पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारले हे कर्म म्हणजे विधेय होतं. एकच उद्देश एकच विधेय असेल तर केवळ. आई म्हणाली दिनू हे दिन्या काय करतोस? या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह येतील? आई म्हणाली स्वल्पविराम कॉमा. आता म्हणाली म्हटल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा चिन्ह दिलू स्वल्पविराम. ए दिन्या स्वल्पविराम काय करतोस? प्रश्न विचारला म्हणजे प्रश्नचिन्ह आणि चिन्ह पूर्ण. मी काय चिन्ह दोन होणार एक.
या ठिकाणी स्वल्पविराम 1 दुहेरी चिन्ह 2 दीर्घच्या तिथं 3 ए दिन्या 4 आणि शेवटला प्रश्नचिन्ह 5 किती चिन्ह आहे 5 सुजाता सकाळी लवकर उठते कोणता काळ होईल साधा वर्तमान काळ नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे आता हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे वृत्त पाहिजे असतील तर त्याची अक्षर पाठ पाहिजे याच्यामध्ये किती अक्षर आले नदीच्या 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथं 2 4 6 8 10 12 12 शब्द असते 12 तर 12 अक्षर भुजंग प्रयात मालिन्य असतील तर हे पाठ पाहिजे मालिनी किती वसंत तिलका किती म्हणजे ती कितीला सांगावले 6व्या नदीच्या किनारी थांबलो नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या सांगतो इथं नसातून यावे जी 6व्यावर येते 12 अक्षर म्हणजे तो भुजंग प्रयात वृत्त आहे रहाट बांधले हे विनोदी पुस्तक कोणाचे जीवी जोशींचे पुढं काय या वर्तमानपत्राचे जनक कोण कायचे जनक कोण सांगितलंय कायचे जनक पहिला शिवनाथ परांजपे आता जनरल नॉलेजचा आपण अभ्यास केल्याशिवाय हे जमणार नाही आता अभ्यास आपण करायला हवा चला आता गणिताला सुरुवात करूया एक अंश छेद प्रश्न 26 एक अंश छेद 5 अधिक एक अंश छेद 5 अधिक एक अंश छेद 5 अगोदर सगळे शेवटचं हे सोडवावं लागेल 5 अधिक एक अंश छेद 5 बाजूला घ्या 5 दिले 5 अंश छेद 1 अधिक एक अंश छेद 5 छेद सारखा 5 म्हणजे 5 पट अंशाची 5 पट 25 आणि 26 अंश छेद 5 आता याचं गणित काय होईल 1 अंश छेद 5 अधिक 1 अंश छेद 26 छेद 5 आता भागिले म्हणजे उलटून गुणिले म्हणजे हे काय होईल 1 अंश छेद 5 अधिक 1 म्हणजे 1 अंश छेद 1 आणि उलटून गुणिले 5 अंश छेद 26 इथं हा गुणाकार अगोदर सोडवावा लागेल 1 अंश छेद 1 अधिक 5 अंश छेद 26 अंश अंशाचा केला 5 छेदाचा 26 म्हणजे काय होणार आहे 1 अंश छेद 5 अधिक 5 अंश छेद 26 आता इथं छेद सारखा करा 5 म्हणजे 5 अंश छेद 1 अधिक 1 अंश छेद 5 अंश छेद 26 छेद सारखा 26 म्हणजे याची 26 पट 26 पंचे 30 130 26 ची 1 पट अंशाची 1 पट 5 135 अंश छेद 26 आता हे भागिले बेरीज तो पहा ही बेरीज झाली 1 अंश छेद 135 अंश छेद 26 आता हे भागिले उलटून गुणिले 26 छेद 1 गुणिले 26 अंश छेद 135 अंशांशाचा केला 26 छेदाच्या 135 संक्षिप्त रूपात ते कशाने नाही पर्याय क्रमांक 4 आहे चला 27वा प्रश्न घ्या तो आणि तो यांच्या मधूनचे गुणोत्तर 3:5 आहे क व ब आता हे लिहायचं अ आणि ब यांच्या मधुरीचे गुणोत्तर 3:5 अ आणि ब चं मधुरीचं गुणोत्तर 3:5 नंतर क आणि ब पहा क
आणि ब याच्यातच काही पण कावडं कच आहे म्हणजे कच किती सांगितलंय 3 आणि ब च 2. ब आणि क असं म्हणता नाही, क आणि ब याच्यात 3 आहे. अ पेक्षा क ला 3600 रुपये मजुरी अधिक मिळते. अगोदर या तिघांचं गुणोत्तर काढले. आता या ज्या ठिकाणी दोघांचं दिले त्याचा नसायचा 5 आणि 2 तर ब च 2 इकडे गुणोत्तर 5 आणि 2 चा नसायचा काय होईल 10. आता याच्याकडे लक्ष देऊ नका एवढंच फार. इथं 5 ची किती पट झाली दुप्पट, इथं 3 ची दुप्पट, 3 5 काय उलट दुप्पट केली 6 10 म्हटलं काय चालणार आहे का चालणार. आता याच्याकडे लक्ष द्यायचं मी याच्याकडे या दोनाची किती पट झाली 5 पट, ज्या 3 ची पट 5 पट 5 पट 15, ज्या तिघांचं गुणोत्तर काय आहे 6 10 15. आता याच्यामध्ये त्यांनी फरक दिलेला आहे. अ पेक्षा क ला 3600 रुपये मजुरी जास्त मिळते. अ पेक्षा क तो 6 15 आहे. याला 15 भाग आहे, याला 6 भाग आहे. याला 6x आहे, याला 15x आहे. म्हणजे अ पेक्षा क ला 3600 रुपये जास्त मिळते. मिळतं किती मिळते 15x वजा 6x बरोबर 3600. 3600 x बरोबर 400. 3600 भागिले 9 उत्तर काय येणार आहे 400. म्हणजे 1 भाग 400, 6 भाग म्हणजे याचा पगार होईल 2400, 10 भाग म्हणजे 4000, 15 भाग म्हणजे 6000. आपल्याला विचारलंय काय त्यांनी मजुरी याच्यामध्ये गुणोत्तर आलं. याची बेरीज केली 6 × 10 12,400 आहे का पर्यायामध्ये आहे. त्या प्रमाणात संख्या असणार आहे, या प्रमाणात संख्या याला आहे. हे असेल असं नाही 12,400 24,800 पण तिप्पट चौपट पण येऊ शकेल, निपट पण येऊ शकेल. निपट नाही ना पट्टीतच पुढे जातं. पुढीलपैकी कोणत्या पर्यायाचे गुणोत्तर त्रिकोणांच्या बाजूशी जुळत नाही. पहिला पर्याय 28वा त्रिकोणाच्या बाजूचं गुणोत्तर 2 3 4 पहिला. दुसरा 1 2 3, तिसरा 4 5 6, चौथा 2 3 5. त्रिकोणाचं हे तर त्रिकोणाचं काय सूत्र महत्वाचं की लहान 2 बाजूंची बेरीज सगळ्यात मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते. 2 आणि 3 5 या 4 पेक्षा जादा. 1 आणि 2 3 या ठिकाणी समानच. इथं 4 आणि 5 9 याच्यापेक्षा जास्त. म्हणजे या दोघांची त्रिकोणाची रचना करता येणार आहे पण याची रचना करता येणार नाही. 2 आणि 3 5 1 आणि 2 3 या दोघांची काढू शकत नाही त्रिकोण. पर्याय क्रमांक 2 आणि 4 त्रिकोण काढू शकणार नाही. क्रमांक 2 पर्याय नंबर 5 त्याने 2 हे कसं काढू शकत नाही पहा मला हे सांगितलं. एक बाजू 1 भाग आहे, दुसरी बाजू 2 भाग आहे, तिसरी बाजू 3 भाग आहे. आता एक कसं जर आपल्याला उदाहरण 2 भागाच्या पण रचना केली आपण 2 भाग म्हणजे 2 सेंटीमीटरचा केलं. 2 भाग म्हणजे 2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर ही बाजू 1 सेंटीमीटर आपण काय करणार कंपासने करून टाकणार 1 बरोबर. असं कंपनी टाकणार असं कुठं बसेल तिथं. मग आता ही बाजू 3 आहे, मी इथं 3 टाकली तर 3 येणार आहे. कुठं छाडणार जे ही 2चं काढलं आपण ही एक बाजू काढली 1 पर्यंत आली इकडून 3चं काढलं 3चं काढलं तर हे 2 आहे ह्याच्या बाहेर इकडे जाईल. म्हणजे कंस जर ही असा टाकला तर इथपर्यंत येईल म्हणजे इकडून येणार इथं. ही त्रिकोण कसा जोडणार ही बाजू 2ची ही दुसरी बाजू इथं आणि ही बाजू इथं. एक रचना करायला नाही तशीच ही पण रचना करता येणार नाही. मी तर लहान 2 बाजूची बेरीज सगळ्या मोठ्या बाजूपेक्षा जादा आणि पाहिजे. पुढे 29वा प्रश्न. समभुज चौकोन ABCD समभुज ABCD याच्या 4 बाजू सारख्या आहेत. याच्यामध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे ABCD. चौकोनाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 98. त्या बाजू सारख्या
तर वर्तुळाचा परिघ किती? आता या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं आहे, क्षेत्रफळ 98 आहे. त्याचं क्षेत्रफळावरून आपल्याला बाजू काढता येईल. आता बाजू याची एक्स माहिती असेल, ही एक्स वर्ग बरोबर 98, एक्स बरोबर याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ येईल, याचं वर्गमूळ 49 गुणिले 2, याचं वर्गमूळ येईल 7√2. हे काय आहे? 7√2 बाजूची बाजू 7√2. ही बाजू 7√2 आहे, ही बाजू 7√2 आहे. याच्यावर आपल्याला काय काढलं पाहिजे? कर्ण, म्हणजेच आपल्याला त्या वर्तुळाचा व्यास मिळेल. मग ही बाजू 7√2, ही बाजू 7√2. मग याचं काय काढतो कोणाचं? याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. हा, 7√2 चा वर्ग अधिक दुसरा 7√2 चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. 7 चा वर्ग 49 होईल, √2 चा वर्ग गुणिले 2 होईल, अधिक इथं 7 चा वर्ग 49 होईल आणि √2 चा वर्ग 2 होईल. 49 दुने 98 अधिक 91 196. हे कर्ण वर्ग आला. कर्ण वर्ग, मग कर्ण किती येईल? 14. याचं वर्गमूळ काढलं, याचं वर्गमूळ काढलं म्हणजे कर्ण येणार आहे 14. म्हणजे वर्तुळाचा व्यास 14 आला, त्रिज्या किती येणार आहे? 7. म्हणजे त्रिज्या 7 आर बरोबर 7 आली. त्याचा परिघ विचारले पायरी, तर 2 पाय आर वापरला तर 2 पाय 2 गुणिले 12 7 गुणिले 7 44 सेंटीमीटर. ओके, चला हे पण जावं झालं सर. हा, हो, म्हणजे हा कुठला त्रिकोण होईल? समद्विभुज काटकोन त्रिकोण. म्हणजे 95 चा त्रिकोण वापरता येईल का आपल्याला? 95 चा त्रिकोण वापरलं असतं. 95 चा त्रिकोण काय आहे? x√2. आपल्याला इथं 90 च्या सोबतची बाजू x ही दिली आहे, ही बाजू दिली x√2 म्हणजे 7√2. ही दिली 7√2. इथं 7√2 इथं पहा 7√2 गुणिले √2 दोन्ही 7 गुणिले 2 14. ओके, या पद्धतीने करते. अजून कसं काढणार? चला पुढे 30 नंबरचा प्रश्न. 30 नंबरचा प्रश्न 2.5 मीटर उंच 1.5 मीटर रुंद अशा 4 खिडक्यांच्या काचा बसवण्यासाठी 150 चौरस मीटर दराने किती खर्च येईल? 2.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर, 2.5 1.5 असे 4 खिडकी. याचं क्षेत्रफळ काढा. 2.5 गुणिले 1.5 गुणिले असे 4 खिडक्या, लांबी गुणिले रुंदी एकाच झालं असे 4 खिडक्या गुणिले 4. 1.5 गुणिले 4 6 होईल, 6 गुणिले 2.5 15 होईल. म्हणजे एका याला खर्च किती येतो? चौरस मीटरला 150. 15 चौरस मीटरला 15चा वर्ग 225 शून्य मानला 2250 रुपये. अरे म्हणजे दरवर्षी 10% किंमत असल्या 31 5 लाख रुपये किमतीची गाडीची किंमत 3 वर्षानंतर किती होईल? किंमत कमी होत जाते 10% दराने. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे A = P × ब्रॅकेट 1 + R/100 आता इथं मायनस होईल का? तर कमी होत जाते किंमत 10% कमी होते. मग इथं किंमत होती 5 लाख, 5 लाख रुपये गुणिले 1 वजा 10%, 1 वजा 10 किती? 90/100 9/10. किती वर्षाचे विचारले आपल्याला? 3 वर्षाचे 3 वेळा मांडलं. 9/10 गुणिले 9/10 गुणिले 9/10 1 2 3 0 1 2 3 0 9 चा गेलं
729 गुणिले 500 हे 2 शून्य मांडून टाका 5 नवे 45 5 45 4 5 10 14 35 झाले 3,64,500 किंमत होईल. पुढे 7 इंटू बी वजा 1 7 अनुसार बी वजा 1 प्रश्न क्रमांक 32 7 इंटू बी वजा 1 बरोबर 2b अधिक 13 तर बी बरोबर किती गुणाकार करून टाका 7b वजा 7 बरोबर 2b अधिक 13 हे 2b इकडे घ्या हे वजा 7 तिकडे घ्या 7b वजा 2b बरोबर 13 अधिक 7 हे 20 झाले 7 5 2 दिले 5b बरोबर 20 b बरोबर 20 भागिले 5 म्हणजे 4 तर 33वा झाला 32वा झाला 33वा प्रश्न संख्या रेषेवर कोणत्या बिंदूची जोडी विरुद्ध संख्यांची नाही तर कोण करा म्हणजे ते समजतं का संख्या रेषेवर बी आणि एफ आता इथं संख्या रेषेच्या किमती दिल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला सगळ्यात संख्या रेषेवरचं सगळं तुम्हाला करावं लागेल. ए ची किंमत वजा 2 आहे नंतर 1-2 पॉइंट मध्ये सोडले बी नंतर 1 सोडला एच नंतर एच नंतर 2 भाग केले बी एच सी 1 भाग सोडून डी 1 सोडून ई 1 सोडून 1 आहे आता इथं नाही आहे हा इथं 1 आहे 1 2 3 4 1 2 3 4 भाग करून इथं जी इथं 2 दिले 1 2 आय आणि ते एफ आता प्रत्येकाने तुम्हाला एक स्थान हे केलं पाहिजे इथं 1 पासून 2 दिले किती भाग केले 5 भाग केले आता डी च्या खाली 0 आहे 5 भाग केले एका भागाची किंमत किती असणार आहे ओके 1 आणि 2 भाग किती केले 5 भागाची किंमत 1 होती म्हणजे एका भागाची किंमत 1/5 म्हणजे 1.1/5 1.1/5 म्हणजे 900 गेलं 5 6/5 6/5 7/5 8/5 9/5 10/5 म्हणजे 2 आता इथं भाग किती गेले 3च भाग केले 0 ते 1 पर्यंत एका भागाची किंमत 1/3 आता 1/3 तर 2/3 इकडे डी पासून एच पर्यंत इथं 3 भाग केले म्हणजे आता वजा 1/3 वजा 2/3 आता इथं किती भाग केले 5 भाग केले म्हणजे आता येणार आहे एका भागाची किंमत 1/3 म्हणजे इथं 1.1/5 म्हणजे वजा 6/5 वजा 7/5 वजा 8/5 वजा 9/5 वजा 10/5 म्हणजे 2 आता विरुद्ध बी च्या विरुद्ध एफ बी ची किंमत किती आहे वजा 7/5 एफ ची अधिक 7/5 बरोबर विरुद्ध आहे. ई सी ई ची किंमत 2/3 सी ची किंमत वजा 2/3 विरुद्ध आहे. तिसरा ए जी ची वजा 2 जी ची अधिक 2 विरुद्ध आहे. एच आय एच ची वजा 1 आय ची 7/5 विरुद्ध आहे का नाही ते आले असते अधिक 2 तर ते आलं असतं. प्रभा एक काम 12 तासात करते प्रभाव सुलभा एकत्र काम करून लागलं तर ते काम 4 तास 48 मिनिटात होईल. व्यक्ती सुलभा प्रभावापेक्षा किती कमी तासात कालावधी पूर्ण करते प्रभा 12 तासात करते प्रभा 34वा हा 33वा प्रभा एक काम 12 तासात पूर्ण करते 12 तासात प्रभा एका तासात 1/12 किंवा 1 मिनिट आपण पुढे तास मिनिटामध्ये आपल्याला हे सगळं जर मिनिटामध्ये केलं तर लगेच पटकन कळेल 12 तासात करते म्हणजे किती मिनिटं झाले 720 म्हणजे एका तासात
एका तासात 1/720 करते. प्रभाव सुद्धा दोघी जरी करू लागले तर ते काम 4 तास 48 मिनिट. दोघी जरी 4 तास 48 मिनिट. 4 तासाची 240 228. आणि आता इथं पूर्ण तासामध्ये पाहिजे होतं. पूर्ण तासामध्ये घेतलं तर हे 4 तास 48 मिनिटं म्हणजे किती होतात? 4.8. 4.8. ओके. एका तासामध्ये हे 288 इकडे मांडतो. 4.8. ओके. याला आपण तासाची एक गरज. आता मग दोघींच्या कामात एकट्या प्रभाचं काम केलं तर एकीचं काम येणार आहे. जे 4.8 वजा 112 दशांची हे काम येणार पुढे ढकलतं इकडलं ते 48 होईल. ओके. म्हणजे 5 पट 5 वजा याचे दुप्पट होते. हे दुप्पट 300 240 380. तिला एकटीला काम ते पूर्ण करायला 324. तीनशे 240 तिला 8 तास लागते. मला 8 तास लागते. 8 तास. अजून कसं सोडवता येईल? तुम्ही 12 तास आणि 8 तास एका 12 तासात करते 112 वजा 110 24 दुप्पट 2 तिप्पट 3 उलट बरोबर 110 वजा 112 302 होईल. तिप्पट दुप्पट 124. दोघीच्या कामात एकटीचं काम वजा करा. ओके ओके हे करायला लागेल. 524 24 अंशाचे 5 4.8. ओके. चला पुढे. एका त्रिकोणाची परिमिती 60 सेंटीमीटर. काटकोन करणाऱ्या दोन बाजू 5/12 या प्रमाणात आहे. तर काटकोन करणारी बाजू किती? 5/12 परिमिती 60. 5/12 13 13 अधिक 12 25 अधिक 12 हे 13x हे 12x हे 5x. 13x अधिक 12x अधिक 5x बरोबर 60. किती झाले? 30x बरोबर 60. 60x बरोबर 60 भागिले 30. 60 भागिले 2 हे 5 गुणिले 10 5 गुणिले 24 आणि 13 गुणिले 44 हे ब्रेड झालेले 26. काटकोन करणाऱ्या बाजू 24 आणि 10. ओके. काटकोन करणाऱ्या बाजू काय कुठली विचारली तर आता मी तिथं. ओके. काटकोन करणारी बाजू. चला पुढे. दोन पाले मोजवा. चला पुढे 10 मीटर लांब 35वा झाला. 36वा प्रश्न. 35 मीटर 10 मीटर लांब 5 मीटर रुंद 3 मीटर उंच. इष्टल्याची ती 4. आता टाकीत 1,25,000 लिटर पाणी आहे तर टाकीत किती उंचीकडे पाणी नाव. आता इथं टाकीचे गणपट पहा. उंची आपण x मानायची. हो उंची x मानली जाते. 10 मीटर गुणिले 5 मीटर गुणिले x मीटर बरोबर. आता 1 घनमीटर इथं सूत्र लक्षात ठेवायचं. 1 घनमीटर बरोबर 1000 मीटर.
1000 लिटर. लिटर घनफळ 1,25,000 दिलेलं आहे, भागिले 1000 करावं लागेल. हे 3 शून्याला 3 शून्य जायचे 10 गुणिले 5 गुणिले x बरोबर 125 घनफळ येणार. मी x ला 1 गुणिले तुमच्या पाठवा 125 भागिले 10 सॉरी 125 भागिले 10 गुणिले 5. या 5 निघाला 5 गुणिले 10 बरोबर 25 छेद 10 म्हणजे 2.5 मीटर. 2.5 मीटर उंचीपर्यंत म्हणजे अर्धा मीटर टाकी मोकळी. पुढे प्रत्येकी 50 किलोग्राम वजनाची 10 पोती, प्रत्येक 50 किलोग्राम वजनाची 10 पोती 3,750 रुपयात घेऊन 10 रुपये प्रति किलोग्राम दराने तांदूळ विकले तर शेकडा नफा किंवा तोटा किती? 50 किलोग्राम वजनाची 10 पोती म्हणजे 500 किलो. हा 500 किलो कांदा 3,750 रुपयास घेतला म्हणजे खरेदी किंमत 3,750. किती किलो घेतला? 500 किलो. आणि 10 रुपये किलो विक्री. 500 किलो कांदा 10 रुपयाने विकला तर किती होणार आहे? 5,000 रुपये होणार. नफा झाला का तोटा? नफा झाला. किती झाला नफा? 1250. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 3,750 याची किती पट म्हणजे 33.163% नफा होणार. 24% रिबेट मिळाल्यामुळे काय हो. पुढे 38वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न घ्यायची गरज आहे का? कळलं का बघायला? 24% रिबेट मिळाल्यामुळे पॉवर ट्रेलर 1,21,600 रुपयात मिळाला. तर रिबेट 20% मिळाले असते तर पॉवर ट्रेलरला किती द्यावे लागेल? 24% रिबेट कधी मिळतं? 24% रिबेट 100 रुपये छापील किंमत ती 76 रुपयाला मिळाली. ही मिळाली केवढ्याला? 1,21,600 रुपये. मग त्याची खरेदी किंमत म्हणजे त्यावर छापील किंमत रिबेटची अगोदर 1,21,600 गुणिले 100 भागिले 76. 4 ने भाग जाईल 19 ने जाईल. 19 चौक 76, 19 5 95, 19 14 वर्षे बाकी राहिली 7 7 वर 4 19 चौक 76 वरची 2 शून्य 4 ने गेले 4 चौक 16 16 चौक 1600 वरती 2 शून्य वरती 2 शून्य 1600 वरती 2 शून्य दिले तर 1,60,000 रुपये त्याची किंमत. आता त्याची किंमत नाही विचारली त्यामध्ये 20% रिबेट मिळाले. 16ची 20% म्हणली 20% म्हणलं तर 2 शून्य 16 32,000 रिबेट मिळाले. मग आपल्याला ते काय म्हणजे किती रुपये द्यावे लागले? तुम्ही 1,60,000 मधून 32 1,28,000 वजा केली तर आपल्याला किती द्यावे लागले असते? 1,28,000 द्यावे लागले असते. किती रुपये? तर 1,28,000. सर आता इथे विचारलं की फलक जागा द्यावे लागले हे पण करावं लागतं. 2 पद्धतीने 76 बरोबर 1,01,600. बरोबर आहे. पुढचा हुशार विद्यार्थी काय करणार आहे? 76% म्हणजे 1,21,600. आता हे आपल्याला ते 20% रिबेट म्हणजे केवढ्याला बसणार आहे? 100% काढणार पुन्हा 20% वरनं तुम्ही हे काढणार त्याची डायरेक्ट इथं 80% बरोबर आहे. हे तर महत्वाचं आहे. एवढं सगळा फापट बसायला टाळू शकतो. मीन्स बरोबर 1,21,600 गुणिले 80 भागिले 76 19 7,400 आणि 4 ने इकडे घालवला तर 20 आणि ते 3 2 3 शून्य बांधले 64 गुणे 128 1,28,000 डायरेक्ट उत्तरापर्यंत 2 ओळीमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो. फक्त त्याला आहे त्या डोक्याचा वापर आपल्याला तेवढ्या गतीनं करता आला पाहिजे. आपल्याला पेपरला बसलो नाही आपण इथं सोल्युशन चाललंय आपण प्रत्येक गोष्ट बाकीला बाकी 2 तास लागले तरी आपल्याला काय हरकत नाहीये. पुढे 39 एक अंकी समसंख्यांनी भारताला लहानातला 3 अंकी संख्या कोणती? एक अंकी समसंख्या. एक अंकी समसंख्या
2 4 6 8 गड्याच्या मी आधी बाहेर जाऊन 3 अंकी संख्या मी येताना सरी काढा 2 बेदुले 4 बेदुले 6 बेदुले 8 पुन्हा 2 बेदुले चालले राहिले ते मूळ बेदुले 6 पहिले 12 बाजूने 24 च्या पटीत 24 दुनिया के 4 जो 72 24 25 120 24 च्या पटीत जाणार लहानात 120 त्यापेक्षा लहान संख्या सगळ्या संख्येने भाग जाणारी नाही मी 120 च्या पटीत कुठली असू शकते पुढे लागली कोणता कोण 180 मापाचा असेल 80 अंशाचा असेल या ठिकाणी माप दिलेली याच्यामध्ये के अधिक 10 के अधिक 20 हे के अंश हे 2 के अंश हे के अधिक 10 हा के अधिक 20 हा के आणि हा 2 के आता या सगळ्या कोणाची बेरीज किती येणार आहे हा सरळ कोण आहे म्हणजे के भाग के अधिक 10 अधिक के अधिक 20 अधिक के अधिक 2 के बरोबर 180 के 2 के 3 के 2 5 के अधिक 10 अधिक 10 अधिक 20 बरोबर 180 तिकडे त्या पाठवून 5 के बरोबर 180 वजा 20 म्हणजे 160 के बरोबर 180 मधनं 5 180 भागिले 5 केले 32 160 भागिले 5 32 मी तर माफ करूया हा 32 अधिक 10 42 42 अधिक 20 सॉरी 32 अधिक 20 52 32 हा 32 चा 64 आणि हा 64 पाच के रिक्तीस आहे ना तुम्ही 10 ला 20 आहे ना ओके अधिक 20 आहे तर 20 आहे के अधिक 20 ओके 150 ओके 5 के बरोबर इथं 30 आहे 30 अधिक 10 40 50 30 60 कोणता हा कोण येईल 90 चा याचं नाव कोणतं येईल PQP आहे का PQT कोणता येतो बरं आहे PQU बरे क्रमांक 4 UQS दहा कोण UQS कुठे 50 आणि 80 च देतोय 80 ला दिला मी 90 चा बोलतो ओके 80 चा ओके त्याला पुढे फक्त बाजूची लांबी दिली तर कोणत्या चौकोनाची रचना करता येते फक्त बाजूची दिली तर फक्त आणि फक्त चौरसाची रचना करता येते बाकीची कुठली येणार नाही त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चौरस शंकूच्या तंबूची उंची 12 मीटर असून तळाची त्रिज्या 35 मीटर असल्यास तंबू तयार करण्यासाठी किती कापड आवश्यक आहे म्हणजे तंबूचा आपल्याला घनफळ काढावं पृष्ठफळ काढावं लागेल घनफळ कारण कापड विचारलं तंबूची उंची दिलेली 12 मीटर दिले 12 मीटर आणि तळाची काय दिले त्रिज्या तळाची त्रिज्या दिलेली 35 मीटर आपल्याला इथं कापड लागणार आहे कापडाचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल वक्र पृष्ठफळ बरोबर 103 पाय काय सूत्र हे 12 आहे हे 35 आहे 12 ते किती 6 36 12 35 37 इथं 1/3 22/7 गुणिले 35 गुणिले L 37 7 5 35 3 ने लावलं तर
110 गुणिले 37 लेंथ ही काढली की आहे 37 ती काढायची 12 35 37 हा शंकूच्या घनफळाचं काय शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं 103 पाय आले आपल्याला काय सूत्र आहे बघा शंकूच्या वक्र पृष्ठफळ पाया गेली हा पायालेच म्हणजे 103 आहे ना तर नुसतं नुसतंच पायाले इथं बाय म्हणजे 110 गुणिले 37 घेतलं 0 37 37 37 37 3 40 त्याला जर 70 आहे पहिला एक क्रमांक 4 पुन्हा 2100 रुपये छापील किमतीच्या कुकरवर 10% सूट देणारा दुकानदार 5% नफा मिळवतो तर कुकरची खरेदी किंमत आता आपण तुझी पद्धत आपण समजून घेऊ ओके 2100 रुपये 10% सूट 10% सूट कधी मिळते छापील किंमत 100 रुपये आणि विक्री 90 रुपये मी ते छापील किंमत किती 2100 रुपये काय म्हणले त्यांनी छापील किंमत मी त्याची विक्रीची किंमत किती होईल 1 बरोबर 2100 गुणिले 90 भागिले 100 दोन शून्याला घालून टाका 2 शून्य 21 शून्य शून्य 21 नव्हे 19 म्हणजे 1890 ही विक्रीला विकला आणि एवढा विकला तर त्याला 10% 5% नफा झाला मग 5% नफा कधी होतो तेव्हा खरेदी 100 विक्री 105 ही विक्री दिली 1890 तर खरेदीची किंमत x म्हणजे काय x बरोबर 1890 गुणिले 100 भागिले 105 21 निघाला 21 पाता 5 21 90 19 वरती शून्य या 5 ने लावलं 18 गुणिले 100 1800 रुपये त्या कुकरची खरेदी किंमत पुढे 4m वर्ग अधिक 19m अधिक 12m वर्ग बरोबर किती आता इथे 4 सह गुणक आहे 4 गुणिले 12 केलं 12 गुणिले 48 त्याचे फॅक्टर ज्याची बेरीज 19 आली पाहिजे 5 चौक 48 16 काढते बरोबर 16 काढते आणि याचे फॅक्टर 4m वर्ग अधिक 16m अधिक इथं 3m सॉरी mn अधिक 12n वर्ग याच्यात दोघांमध्ये कॉमन निघेल 4m औषध राहील m अधिक 4n इकडे कॉमन निघेल 3n औषध राहील 4m सर एक m अधिक 4n आणि मग याच्यामध्ये 4m अधिक 3n पहिल्या कंसात टाका आता पुढल्या कंसात टाका 4 अधिक 4n हे फॅक्टर आहे का पदामध्ये आहे चुकीचा विस्तार 45 झालं 45 चुकीचा विस्तार पहिला दिला a प्लस b चा घन a प्लस b चा घन a घन प्लस 3a वर्ग b प्लस 3ab वर्ग प्लस b घन बरोबर आहे दुसरा x वजा y चा घन x वजा y चा घन याचा काय होईल विस्तार x cube minus 3x squared y plus 3xy squared minus y cube 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग
मायनस वाय क्यूब. तिसरा आहे पी प्लस क्यूचा क्यूब. याचा भाग तेच आहे की वरचं ए प्लस बीचा ते दोन्हीचं सारखं आहे, फक्त त्याच्यामध्ये कॉमन काढले पुढं. म्हणजे पहा इथं मी पहिल्यांदा पी प्लस क्यूचा विस्तार लिहितो. याचा विस्तार ए क्यूब प्लस 3 ए बी वर्ग ए वर्ग बी वर्ग बी 3 ए बी वर्ग अधिक 3 बी घन. आता याच्यामध्ये कॉमन काढलं हे दोन्ही मध्ये कॉमन काढले. 3 AB म्हणजे ए घन आणि हे बी घन अगोदर घेऊन टाकले, हे दोन्ही अगोदर गेले. याच्यात कॉमन काय निघेल 3 ए पण निघेल बी पण निघेल. इथं काय राहिलं ए फक्त राहिलं आणि इकडे काय राहिलं बी फक्त बी राहिलं. मग तशा पद्धतीने इथं मांडणी केली. पी प्लस क्यूचा घन बरोबर ए घन बी घन पी प्लस क्यूचा घन पी क्यूब प्लस क्यूब प्लस पी क्यूब 3p क्यूब 3p क्यूब पी आणि क्यूब बरोबर आहे. एम मायनस एनचा क्यूब. आता याच्यामध्ये कॉमन काढलं तर काय होईल एक्स क्यूब वजा वाय क्यूब. आता याच्यामध्ये कॉमन काढायचं काय निघेल एक्स आणि वाय कॉमन 3 एक्स वाय कॉमन काढलं तर आपल्याला इथं वजा 3 आले, तिथं बाहेर वजा घेतलं पाहिजे. तेव्हा आतमध्ये काय राहणार आहे इथे एक्स आणि इथे वजा वाय. नेतर केला गुणाकार तर काय होईल वजा अधिक वजा 3x वर्ग वाय आणि वजा वजा अधिक 3 इथं कोणता चौथा पर्याय बरोबर आहे का नाही. इथं अधिक दिले त्यामुळे हे चुकले. चौथा पर्याय पुढा 3 हा प्रश्न क्रमांक 44 आला 45 हा 45 झाला. चला ओके. चला 46वा प्रश्न घ्या. इथे 45 झाला. ओके 46 3 33 333 3333 याप्रमाणे पहिल्या 10 संख्येची बेरीज केली तर दशक व शतकांच्या अंकाची बेरीज केली. आता 10 संख्या पहिली एक अंकी शेवटची 10 अंक म्हणजे एकूण किती संख्या होणार आहे 10 संख्या होणार. एक स्थानी 3 किती वेळा येईल 10 वेळा. मग 10 वेळा 3 ची बेरीज केली तर 30 ह्याच्याने 3. आता बघा इथं 10 वेळा दशक स्थानी 9 वेळा शतक स्थानी 8 वेळा. आपल्याला विचारले कशाची दशक व शतक एवढंच काय. मग दशक स्थानी एकक स्थानी 10 वेळा 10 30 शून्याचारे 3 इथं 9 वेळा 9 त्रिक 27 नाचे 3 30 शून्याचारे 3 इथं 8 वेळा 3 येणार 8 त्रिक 24 नाचे 3 27 का तुम्ही 8 वेळा सर्व विचारताय 8 वेळा विचारताय 8 संख्या सॉरी 8 संख्या मी 10 वेळा केलं 8 वेळा इथं 7 वेळा इथं 6 8 वेळा 3 मांडला 24 4 ह्याच्याने 2 इथं 7 वेळा नाही 7 त्रिक 21 ह्याचे 2 23 ह्याच्याने 2 इथं 6 वेळा 3 ह्याचे 18 2 20 शून्याचे एककाने दशक आणि शतकांच्या अंकाची बेरीज 3. परत 42 मुलांच्या वजनाची सरासरी 26 किलोग्रॅम. त्यांनी 2 मुले कमी झाल्याने सरासरी एकने कमी झाली तर कमी झालेल्या मुलांची सरासरी वजन 65 कडे. 42 मुलांची सरासरी 26 42 गुणिले 26 26 गुणिले 52 26 चौक 4 104 5 109 म्हणजे 26 मुलांचं एकूण वजन 1092 झालं 1092. आता 2 मुलं कमी झाली म्हणजे राहिले किती मुलं 40. तेव्हा सरासरी एक कमी झाले 25 झाली 25 चौक 100 त्या 25 मुलांचं वजन 40 मुलांचं वजन झालं 1000 यातनं वजा केलं 92 एक कमी झालेल्या दोघांचं त्याची सरासरी 92 भागिले 2 केलं तर 46 त्या 2 मुलांची सरासरी एकूण त्या मुलांचं 92. पुढे ऍक्टिव्ह शेजारच्या PQR मध्ये PQR याच्यामध्ये
QR बरोबर 9. QR हे संपूर्ण 9 दिले, इथे काटकोन आहे. PQ आणि PR 7.5, हे 7.5 आहे. लेंथ PS विचारले, हे लांबात हे विचारले. ते 9 आहे म्हटल्यानंतर 4.5, 3/4 तीनाची 3/4 तीनाची दीडपट, 4ची दीडपट 6, 5ची दीडपट 6.5. त्यामुळे उंची काय येणार आहे 6 सेंटीमीटर. ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर, मागच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर. तर 3.3 किलोमीटर. दोन्ही चाकाच्या फेऱ्यात किती फरक पडेल? दोन्हीचा फेऱ्या काढला पाहिजे. चाकाचा फेऱ्याचं काय होतो? एक फेरी म्हणजे काय होतो? त्याचा परी, जी इथनं सुरुवात झाली तर एक पेरून इथे किंवा एक फेरा होतो, म्हणजे परी काढावा. आता लहान चाकाचं 1.4 परीकाचं काय सूत्र आहे? पाय डी किंवा पाय आर, 2πr किंवा पाय डी. आता इथं काय केलं? व्यास, म्हणजे पाय डी वापरावा, पाय डी. पण पहिल्या काळात 1.4 मीटर, येतं 22/7 गुणिले डी 1.4, 7 दुनी 14, 0.2, 22 दुनी 24, 4.4 मीटर एका फेरीमध्ये बारकं चाललं. आणि मोठं 2.1 आहे, 22/7 गुणिले 2.1, 7 त्रिक 21, 22 त्रिक 6.6 मीटर एका फेरीमध्ये. आता त्यांनी काय विचारलं? दोन्ही फेऱ्यात कितीचा फरक? 3.3 किलोमीटर अंतर, त्याच्या किती फेऱ्या होत्या? 3.3 किलोमीटर, किलोमीटर मीटर गेले 3300 भागिले 4.4. ते काढून टाका तसेच घेतलं पुढं वरती 100. 11 त्रिक 33, 11 चौक 24, 3000 भागिले 4 केलं 7,750 फेऱ्या होते. आणि इकडं 3,300 भागिले 6.6. याचे दशांची एक जर पुढे घेऊ वरती 0 देऊ. 11,760, 11 त्रिक 33, 3000 भागिले 6 केले तर 6×5 500 फेऱ्या. दोघांच्या फेऱ्यामध्ये किती फरक येईल? 250 फेऱ्या, 250 फेऱ्या. पुढे 50वा 125 चे 4 125 चे 4/100 अधिक 25 250 चे 16/100 बरोबर 102.5 छेद 100 बरोबर x. 125 चे म्हणजे गुणिले 4/100 अधिक 250 चे 16/100 बरोबर x चे 2.5/100 बरोबर x ची किंमत काय? आता हे आपल्याला सोडवावं लागेल. याच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे. 4 × 4 4 × 4 25 100 25 5 25 असे किती आलं 5. इकडे 4 × 16 एक 0 घालून टाकू 5 दुने 10 आता 25 2 8 16 40 बरोबर x गुणिले इथं 45 बरोबर x गुणिले 1 गुणिले 25 चे 1000. तुम्ही दशांश इथं काढून टाकले. एक गणित वरती खाली 45 गुणिले 1000 भागिले 25 बरोबर 25 चौक 100 25 हा 0 देऊन टाकला 45 चौक 180 याची किंमत 1800. पर्याय क्रमांक 4. सरळ व्याज पद्धतीने कोणत्या रकमेचे 12.5% दराने 4 वर्षाची व्याज 4,500 रुपये मिळेल. सरळ व्याज बरोबर मुदत भागिले 100 असतं. माझा इथं काय विचारले? मुद्दल काय? मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी. व्याज दिलेलं आहे 4,500 गुणिले 100 भागिले 12.5 म्हणजे 12.5 लिहू
कालावधी 4 वर्ष. एक दशांश चिन्ह काढून टाकू, शून्य देऊ. 125 8 1000 4 दुनी 8 4500 दुनी 9000 रुपये मुद्दल. चला पुढे x गुणिले 3 छेद x x बरोबर 3/4. आता किमती घालू यायचं. 6xy प्रश्न क्रमांक 52 6xy अधिक x वर्ग y वर्ग वजा 0.5 बरोबर किती? 6 गुणिले x ची किंमत 3/4 गुणिले y ची किंमत 2/3. त्याला ब्रॅकेट कर. 3 अधिक x वर्ग म्हणजे 3/4 3/4 चा वर्ग चौकोनी ब्रॅकेट करू गुणिले y चा म्हणजे 2/3 चा वर्ग. आता डायरेक्ट उत्तर मांडले तर वजा 0.5. ते संक्षिप्त करून देता येण्यासारखे आपल्याला 6 चे 6 चे केले काय 3 चे 3 3 गुणिले 6 2 कमी 2 गुणिले 4 2 कमी 2 कमी इथे 3 आले. आता याचा वर्ग करून टाकूया. 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 आता 0.5 इथं 9 ला 9 गेले 4 की 4 4 चौक 16 म्हणजे काय 1/4 आणि 3 अधिक 1/4 1/4 ला काय आपण दशांश चिन्ह म्हणतो 0 3 दशांश चिन्ह बरोबर 5 वजा 0.5 2.75 आणि मध्ये चला एका संख्येच्या वर्गमूळाच्या घनाचा एका संख्येचा एक संख्या मानली x याचा वर्गमूळ वर्गमूळाचा घनाचा त्याचा घन केला त्याचा 1/2 त्याचा 1/2 भागिले 2 बरोबर 108. तर ती संख्या ते भागिले 2 तिकडे पाठवून दिला म्हणजे एका संख्येच्या वर्गमूळाचं घन 108 गुणिले 2 हे 216 हे एका संख्येच्या वर्गाचा घन आहे. दोन्ही बाजूचं घनमूळ काढूया. याचं घनमूळ काढलं वर्गमूळात x याचं घनमूळ केलं 6 चा घन. याचा दोन्हीचं आता वर्गमूळ काढलं घनमूळ काढलं ही संख्या आता x बरोबर याचं वर्गमूळ काढावं लागेल. याचं वर्गमूळ काढायचं याचा वर्ग करावा लागेल. याचा वर्ग करावा लागेल x बरोबर वर्गमूळ केला वर्ग केला रूट x चा वर्ग x 6 चा वर्ग 36. ही संख्या कोणती 36. तो किती असतो लघु वर्तुळखंड किती आहे आणि याच्यामध्ये लघु वर्तुळखंड बघा किती आहे. या ठिकाणी कंस दिलेला आहे. P+R+O+Q 54वा प्रश्न. लघु वर्तुळखंड. आता या ठिकाणी हा एक वर्तुळखंड पाहिला ठिकाणी याला वर्तुळखंड म्हणता येईल. वर्तुळखंड दाखवायचं म्हणजे कमीत कमी 3 पॉईंट असावे म्हणजे या ठिकाणी PSR हा एक वर्तुळखंड होईल. पाया ठिकाणी
कसं होतं या याने अंतर्गत केलेला हा एक वर्तुळ खंड होता. त्यानंतर याने अंतर्गत केलेला हा एक वर्तुळ खंड वर्तुळखंड दाखवायचा असेल तर तो कोणत्या अंतर्गत कोणाने केलेला आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी या कोणाने अंतर्गत केलेला हा एक कंस आणि या कोणाने केलेला आहे इथं हा कोणत्याही कोणाने अंतर्गत केलेला नाही. काय कोणत्या कोणाने अंतर्गत केलेला नाही इथं वाढत असले तर काय असतात पी किंवा आता वाटतो का नजून बरं असा PS आता याची माप दिली असली तर आपल्याला ते काढता येईल ना. हा या दोघांचा असं तुला म्हणायचं ना. याची माप असते तर आपल्याला तो वर्तुळखंड म्हणतात. आपल्याला आपलं वर्तुळापेक्षा लहान असतं इथं माप कुठलीच दिलेली त्यामुळे तो होतो 8.5 मीटर साडीच्या भरतकामापैकी आणि त्याने 120 सेंटीमीटर सुनीता 0.2 डेसिमीटर व त्याने 25 डेसिमीटर भरतकाम केले तर किती साडीचे भरतकाम करायचे उरले. आता भरतकाम करताना पहा परिमाण जे आहे ती एकसारखी केली पाहिजे. मिली सेंटी डेसी मीटर 108 मीटर साडी 8.5 मीटर 8.5 एवढी येणार. आता याने केले बघून आणि 120 सेंटीमीटर 120 सेंटीमीटर सुनीताने काय केलं 0.2 डेकामीटर इथं ते काय दाखवलं 0.2 डेकामीटर याचे सेंटीमीटर केले तर 200 सेंटीमीटर होते. वनिताने 25 डेसिमीटर 25 शेवटचा बाकीचा एवढे डेसिमीटर वनिताने एकूण किती झालं का 0 5 2 7 2 4 आणि 5 जे 5 मीटर आणि 70 सेंटीमीटर झालं. आपल्याला 8.5 मीटर म्हणजे 850 सेंटीमीटर मधनं 570 झालं. राहिले किती 15 तासात गेले 8 राहिले 280 सेंटीमीटरचं काम राहिले. ते परिमाण वेगळे येऊ शकते. पहिल्याकडे 2.8 मीटर आणि दुसऱ्याकडे 280 सेंटीमीटर. पुढे 56 प्रश्न घ्या. 56 60 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल अचानक 15% वाढले पण एका आठवड्यात 10% कमी दर झाले तर शेवटी किती दर निश्चित झाला. पहिला 60 रुपये मीटर होतं ते 60 रुपयाचं वाढताना एकदम 15% वाढले. 60 चे 15% येणार आहे 9 रुपये. 60 चे 15% 1 शून्य घालवला 5 2 10 5 3 15 2 6 9 रुपये वाढलं. 60 अधिक 9 69 रुपये झालं. 69 झाल्यानंतर ते 10% कमी झालं. 69 चे 10% 6.9 69 चे 10% 6.9 6 रुपये 90 पैसे कमी झाले. मग राहिले किती 69 म्हणजे 69 रुपये शून्य त्यातनं 6 रुपये 9 पैसे कमी 9.1 10 गेले 1 राहिले 9 7 गेले 2 62 रुपये 10 पैसे त्याचा दर राहिला. पर्याय क्रमांक 2 9 सेंटीमीटर त्रिज्या असताना एक गोल वितळून त्यापासून समान आकाराचे 70 गोल तयार केले. छोट्या गोलाची त्रिज्या आता एक गोल आहे मोठा गोल आहे असे 9 सेंटीमीटर त्रिज्या आहे. 9 सेंटीमीटर त्रिज्येचे समान आकाराचे 27 गोल तयार केले. मोठा गोल वितळून 27 गोल तयार केले तर छोट्या गोलाची त्रिज्या गोलाचं घनफळ काय 4/3 पाया क्यूब. आता याच्यावर काय तयार झालं आपले 27 हा एकच गोल आहे. त्याच्यावर 27 गोल 27 गोलाचं घनफळ पण किती येणार आहे 4/3 पाया क्यूब. म्हणजे इथं दोन इथं पायची किंमत सारखीच
इथे पाय सारखाच आहे, इकडे पाय सारखाच आहे. इकडे 4/3 आहे, इकडे 4/3 आहे. आता राहिलं काय करायचं? R³ बरोबर 27 R³. म्हणजे इकडं या R³ या R³ बाजूला जाते किती मारायचे? इथं 9चा घन बरोबर 27 गुणिले R ची किंमत काढायची आहे. हे 27 गुणिले इकडं पाठवून द्या. 9चा घन किती होते? 9 गुणिले 9. कशाला करत बसायचे? बरोबर R³. 9 इथे 9 9 त्रिक 27. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 R घनाची किंमत आहे. याचं घनमूळ काढायचं. घनमूळ 3 बरोबर 3 सेंटीमीटर. मी लहान जो गोल तयार होणार आहे त्याचे त्रिज्या 3 सेंटीमीटर असणार आहे. पुढे 57वा प्रश्न 58वा प्रश्न घ्या. 57 झाला. 58 ज्योती व स्वातीकडे काही गोळ आहे. स्वातीने आपल्याकडे 4 गोळ्या ज्योतीला दिल्या. दोघी गोळ्या सांगा. ज्योतीने आपल्याकडे 4 गोळ्या स्वातीला दिल्या. ज्योतीकडच्या गोळ्याच्या दुप्पट गोळ्या स्वातीकडे होती. तर दोघीकडे एकूण गोळ्या. आता इथं पर्यायी पद्धत वापरणं जास्त आहे, कारण एवढा वेळ इथं देणे आपल्याला शक्य होत नाही. नाही सर, आपण थोडं काढलं ना आपल्याला कळलं की एकीकडे 2x आणि एकीकडे x आहे. त्या दोघांची म्हणून त्या दोघींची म्हणून ते झाले 3x. तर 3 ला भाग करणारा एक संख्या आहे 48. ज्योती 48. ज्योती आणि स्वातीकडे काही गोळे आहे. मला उदाहरणार्थ ज्योतीकडे x मानल्या. ज्योतीकडे x मानल्या, स्वातीकडे y मानल्या. काय स्वातीने आपल्याकडे 4 गोळ्या दिल्या. स्वातीने आपल्याकडे 4 गोळ्या दिल्या. मी तिच्याकडे कमी झाल्या. तर दोघींकडल्या गोळ्या समान. x साठी 4 आणि y वजा 4 बरोबर. पण ज्योतीने आपल्या जवळच्या 4 गोळ्या स्वातीला दिल्या आणि आपल्याकडच्या 4 गोळ्या x वजा 4 दिल्या. तर ज्योतीकडे गोळ्याच्या दुप्पट गोळ्या स्वातीकडे होत्या. याच्या दुप्पट इथे दुप्पट पण वाय 2y पण होईल आणि ते 2y असं पण होईल बरोबर. याची दुप्पट 2x वजा 4 असं सूत्र होऊ शकतं. सर असं तर नाही केलं. पहिल्यांदा स्वातीनं ज्योतीला दिल्या आणि मग त्यावेळेस 4 झाल्या. नंतर तिला 4 दिल्या. म्हणजे 6 नाही दिल्या एवढ्या. मग सर तो समीकरण फक्त करून घ्यायची बाहेर. दुसरं काय होणार आहे याच्यामध्ये? x अधिक y आणि x वजा y चे समीकरण तयार सर x वजा 4 आहे ना, तर वजा 4 ला अधिक 4 झाला ना. आधी घेतलं आणि नंतर दिलं. x आहे x y इकडे घेतले किंवा त्याच्या अधिक वजा 4 तिकडे गेले, अधिक 4 तिकडे गेले, वजा होती म्हणजे y इकडे घेतले. x वजा 4 बरोबर वजा 8 ही एक समीकरण तयार होईल. आणि इथे 2x वजा 2y बरोबर 2x वजा 8. सर पहिल्यांदा स्वातीला ज्योतीला दिल्या. किती 4 गोळ्या. म्हणजे स्वातीकडे 4 गोळ्या कमी झाल्या आणि ज्योतीला 4 गोळ्या. 48 एक आहे. चला ठीक आहे. आपले नाही चालले. आपल्याला एवढा वेळ घालून तिथं चालणार नाही ना. आपण इथं काय चर्चा करत आपण बसलो असतो तर हे अर्धा तास घालवला आपण सगळ्यांना समजेपर्यंत. निवांत वेळ मग ती शांतपणे पुन्हा बघूया. ज्याला समजलं नाही त्यासाठी वेगळं त्याला सेपरेट टीचर देऊ आपण. सगळे एकूण प्रवासापैकी 2/5 रेल्वे 59 2/5 रेल्वेने उरलेल्यापैकी 5/6 प्रवास बसने उर्वरित 24 किलोमीटर दुचाकीने. तर त्यांनी केलेल्या प्रवासात रेल्वे बसच्या प्रवासाचे गुणोत्तर एकूण प्रवास x मानला. x चा 2/5 a
जातो खाली. एक्सचा 2/5 मानला तर 2x/5 एवढा प्रवास रेल्वेने केला. आता जो उरलेला प्रवास आहे, उरलेला प्रवास किती असणार आहे? जागेवर केलं x गुणिले 3/5. हा म्हणजे आपल्याला 3/5 3x/5 एवढा उरलेला होता. त्याचा 3x/5 गुणिले 1/6 1/6 सर 5/6 प्रवास बसने केला ना आपण ओके. केलं जी 1 प्रवास राहिला जी 1 होती असू दे 5/6 पण सर इकडे 2 घ्यावं लागत 2x/5 घ्यावं लागत 1/6 राहिलेला प्रवास. सर वरती 2x घ्या वरती हा त्याखाली 3x/5 गुणिले 5/6 आहे ना तर 2x/5 करा. इकडे आली हा बरोबर 24 खाली खाली हा 24 गुणिले 5 बरोबर 24 गुणिले 5 गुणिले 7 120 3 बरोबर 240 केले तर 240 240 मधला रेल्वेने किती केला 240 चा 205 240 चा 205 48 गुणिले 96 आणि राहिला बसने राहिला 144 त्याला 5/6 144 चा 5/6 144 चा 5/6 120 किलोमीटर. मग आपल्याला विचारले कोण रेल्वे आणि बसचं गुणोत्तर 94 24 4/5 गुणोत्तर होईल. असं ते विधान कोणते? वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबची वेळा विभागतो बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या व जीवेचे गुणोत्तर एकाच 2 असते बरोबर आहे का नाही? जीवेचे नाही कशाचे असते? वर्तुळाची त्रिज्या आणि व्यासाचे गुणोत्तर असते. एका वर्तुळखंडातील 2 एक कोण एकरूप असतात बरोबर आहे. एकाच वर्तुळातील एकरूप जीवा या केंद्रापासून समान अंतरावरती असतात ते पण बरोबर आहे. पुढे का शेजारच्या समांतरभुज चौकोनात मेजर ऑफ अँगल ए बरोबर 3x - 10 व मेजर ऑफ अँगल डी बरोबर 2x + 10 तर मेजर ऑफ अँगल सी बरोबर किती? आता समांतरभुज चौकोनामध्ये काय प्रॉपर्टी आहे? कडेची 180 त्याला कसले कोण म्हणतात? कडेचे म्हणजे ए बी सी संलग्न कोण काय म्हणतात त्याला? संगत कोण. शेजारचे लगतचे कोण त्याला म्हणतात. आम्ही जर म्हटलं ए 3x - 10 बी 2x + 10 वेळामधून सी विचारला हा विचारला. आता हा कोण आणि हा कोण एकरूप असणार कारण समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोण एकरूप असणार आणि दगडच्या कोणाची बेरीज 180 म्हणजे 3x - 10 म्हणजे 3x - 10 आणि 2x + 10 बरोबर 180 3 × 5x काय सांगायचं 5 बरोबर 180 x बरोबर 180 भागिले 5 36 36 - 10 3x 36 × 108 108 - 10 98 हा 98 असेल तर हा 98 पुढे 729 घन सेंटीमीटर घनफळाच्या
लाकडी गणाला बाहेर 2.5 रुपये प्रति चौरस सेंटीमीटर रंग देण्यासाठी किती रुपये खर्च येईल? घन आहे, घनाला पृष्ठ किती असतात? 6. मी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ कसं काढा? बाजू गुणिले बाजू म्हणजे, आणि त्याला पहिल्यांदा पहा इथं फसतात मुलं घनफळ काढण्यास 729 घनफळ दिले. घनफळ कसं असतं? बाजू गुणिले बाजू बरोबर गुणिले बाजू म्हणजे बाजूचा घन असतो. याचं घनफळ काढलं, याचं घनफळ काढलं, बाजू किती येणार आहे? 729 9 सेंटीमीटर. आता एका याचं क्षेत्रफळ 9 पहिल्यांदा एका बाजूचं काढावं लागेल. 9 गुणिले 81 येणार. एका पृष्ठाचं झालं. अशी किती पृष्ठ आहेत? 6. 81 गुणिले 6 6 1 6 6 8 48 486. आणि मग याला दर आहे, किती दर आहे? 2.5. याला गुणिले 2.5 करा. 25 × 150 15 25 200 15 25 × 100 101 1215 रुपये. घन लाकडी घन आहे. घनाला कुठं असतं? पुढे p² - q². p² + q² बरोबर किती? p² - q². दुसऱ्या कंसात दिलेला आहे p² + q². p² - q² चं p + q p - q. समजा a - b आणि a + b जर केलं तर a² - b². त्या त्याच्या समजून घेऊया. ओके, a + b a - b. हा कशाचा विस्तार आहे? a² - b². बरोबर. आता याला आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा. याला म्हणायचं p. ओके, गरज नाही. याला संपूर्ण याला a म्हणा, हा a, याला b म्हणा, याला a याला b. a - b a + मी तर काय होतं? a चा वर्ग. a काय आहे? p² चा वर्ग म्हणजे मध्ये वजा b म्हणजे काय? q² चा वर्ग. म्हणजे गाणं लागतं p चा चौथा वजा q चा चौथा. साधं सोपं पद्धतीने फोडून सांगितलं पदार्थ. 4. पुढे 64 पहा, 36 हे 63 झालं. 64 36 p² q² वजा 24 p² q² डिवाइडेड बाय 12 pq. आता याच्यामध्ये 12 pq कॉमन काढायचं म्हणजे 12 pq ला 12 pq काढायचं. 12 pq राहिले किती? 3 pq वजा 2 वजा इथे 12 कडे राहिले 2 pq. याला डिवाइडेड बाय 12 pq. 12 pq ला 12 pq गेले, उत्तर येणार आहे 3 pq वजा 2 pq. 3 pq मधनं 2 pq गेले, राहिले किती? 1 pq. उत्तर काय येणार? फक्त pq. कसं वाचायचं? 36 p² q p² q² - 24 p² q². त्याचा येणार 12 p² q². काय दिलं उत्तराचं? 64 pq. आपलं उत्तर pq झालं. मग काय म्हणला तू? वजा काय? आणि दुसरी वजा बाकी करून ही कॉमेंट घेतलं ना. याची वजा बघी 36 मधनं 24 गेले 12 p² q² आणि याला डिवाइडेड बाय 12 pq. या 12 ला 12 आहे. p² मधनं p गेला म्हणजे p राहिला, q² मधनं q गेला म्हणजे पहिला घात आहे. 12 करायचं घाताला तो वजा करतो. ओके, 16 24 32 ला बाळगले असता तर 4 बाकी उरते. अशी लहान लहान संख्या होती.
16, 24 आणि 32 याचा लसावी काढा. याचा लसावी त्या संख्येला भागल्यावर बाकी शून्य राहिलं. बाकी 4 आपण त्यात ऍड करायचे. 2 निघालं 82, 12, 16 पुन्हा 2 निघाला 4, 6, 8 पुन्हा 2 निघाला 2, 3, 4 पुन्हा 2 निघाला 1 कमी 2, 4 आता इथं मूळ राहिलं. 1 + 6 सायकल 12 12 24 24 8 निघाले 96 आणि 4 बाकी राहते म्हणून 96 + 4 100 आहे का पर्यायामध्ये आहे. नसेल तर 96 ची जायची दुप्पट तिप्पट चौपट त्यात अधिक 4 करताय. 96 192 96 घेतलं तर 18 288 अधिक 4 असं करत आहे. पर्यायामध्ये 96 + 4 100 असेल तसं नाही. पुढल्या संख्या पट्टीतल्या असतात. फक्त त्या 100 ची पट करत जायचं. 192 अधिक 4 अशी करत. पुढे 66 सोबतच्या आकृतीमध्ये आकृती दिलेली आहे. या आकृती काढण्याशिवाय आपल्याला गणितामध्ये पर्याय नसतो. आकृती आपलं बरंचसं काम सोपं होतं. जे के एल एन हे बाजू एकरूप आहे. एम आता याच्यामध्ये दिलेलं आहे के जे पॅरलल एम एन के जे आणि एम एन या पॅरलल आहे. या पॅरलल आहे. ओके ओके के बरोबर 55 हा 55 दिले. एन आणि एम एन बरोबर आहे. त्या एकरूप आहे. तर एम एन एल हा कोण विचारला आता हा 55चा म्हणजे आलेलीच असणार आहे. ही छेदिका धरली आपण ही वाढवली छेदिका. हा 55 असेल तर हा 55 हे दोन्ही कोण कसे असणार आहे. याच्यासमोरचा हा कोण आणि याच्यासमोरचा हा कोण एकरूप असणार. हा येणार आहे 55 55 110 म्हणजे 180 ते 110 घालवले 70 तो उत्तर येणार आहे 70 अंशाचा. तर पुढे 5 मे रोजी 5:40 वाजता निघालेली बस 6 मे रोजी 17:20 ला पोहोचली तर बसने किती वेळ पडला असेल. आता 5:40 ला निघालेली बस 17:20 ला त्या दिवशी पोहोचली म्हणून 17:20 पर्यंत 5:40 मधनं 17:20 गेली. आता 20 मधनं जात नाही. हातचा इथनं घेतला 60 मिनिटं 60 ने 20 80 मिनिटं 80 ते 40 गेले 40 16 ते 5 गेली 11. मी त्या दिवशी पहाटे 5:20 ला निघालेली संध्याकाळी 17:20 ला म्हणजे 11 ते 40 मिनिटं आणि रात्री 11:40 पर्यंत दुसऱ्या दिवशी 17:40 त्या दिवशीच्या 17:20 पर्यंत उद्या 17:20 पर्यंत 24 तास. 24 तास 35 तास 40 मिनिट. ओके आहे का पर्यायामध्ये आहे. 8 मीटर लांब 3 हे 67 झाले 68. पटपट लिहून घ्या. शॉर्ट काढून ठेवा वाटल्यास. 68 पान 8 मीटर लांब 3 मीटर रुंद आयताकृती कापडापासून 75 सेंटीमीटर लांब 50 सेंटीमीटर रुंद आयताकृती किती रुमाल आहे. आता 8 मीटर म्हणजे मोठ्या याचे क्षेत्रफळ भागिले एका रुमालाचं क्षेत्रफळ. हे मीटर वर दिले सेंटीमीटर मध्ये केले तर 800 सेंटीमीटर लांब आणि 300 सेंटीमीटर रुंद बरोबर. एका ह्याला क्षेत्रफळ गुणिले रुमालाची संख्या. रुमालाची संख्या x मांडली मग एका रुमालाचं क्षेत्रफळ 35 गुणिले 30 35 गुणिले 50 75 चौक 300 50 ने 16 64 रुमाल तयार होतील. पर्याय क्रमांक ए. 7AB वजा 2C दुसऱ्या कंसात 4C वजा 5AB याच्या गुणाकारात कोणाचा सहगुणक सर्वात लहान आहे. आता याला बोललं 744 ABC यांनी याला बोललं वजा 7 अधिक वजा वजा होणार 7 35
ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर त्याने गुणलं वजा 4 गुणे 8 8 सी स्क्वेअर वजा वजा अधिक होईल 5 गुणे 10 ए बी सी हे अधिक 10 ए बी सी आणि हे वजा 28 ए बी सी म्हणजे 28 आणि 10 38 ए बी सी होईल वजा 35 ए वर्ग बी वर्ग वजा 8 सी वर्ग म्हणजे सी वर्गाचा सहगुणक 8 आहे ए वर्ग बी वर्गाचा गुणाकार वजा 35 आहे आणि ए बी सी चा 38 आहे कोणाचा गुणाकार सहगुणक सर्वात लहान येईल त्याने ए स्क्वेअर बी स्क्वेअर दिले ए स्क्वेअर बी स्क्वेअर तर सहगुणक काय आहे वजा 35 आहे हा वजा 35 आहे सगळ्यात लहान याचा अधिक मध्ये याचा वजा 35 आहे याचा वजा 8 सगळ्यात लहान कोणतं आहे वजा 35 180 ला x ने भागल्यास भागाकार 180 ला 2 x ने भागल्यास भागाकारापेक्षा 15 ने जास्त येतो तर एकचा वजा दुसरा घात बरोबर किती 180 ला x ने भागलं आणि 180 ला 2x ने भागलं येणारे भागात 15 ने जास्त बरोबर 15 याचा छेद सारखा केला 2x म्हणजे दुप्पट झाली 360 याची एकपट 180 बरोबर 15 हे तिकडे पाठवले 360 मध्ये 180 बरोबर 15 गुणिले 2x 30x बरोबर 180 x बरोबर 180 भागिले 30 म्हणजे 6 येते x ची किंमत तर ते 6 चा दुसरा 6 चा वजा दुसरा म्हणजे 1 अंश छेद 6 चा दुसरा म्हणजे 1 अंश छेद 36 किंवा 6 चा वजा दुसरा म्हणजे 6 चा 1 अंश छेद 36 चा क्रमांक तिसरा आहे पुढं हे 70 झालं 71 वर 70 नंबर झालं 71 वर 0.1 गुणिले 5 चा वजा तिसरा गुणिले 0.6 गुणिले 5 चा चौथा डिवाइडेड बाय 5 चा वजा दुसरा गुणिले 0.3 गुणिले 0.2 गुणिले 5 चा वजा तिसरा बरोबर किती तर आता 0.1 गुणिले 0.6 ला 0.3 गुणिले 0.2 जाणार कारण की 0.1 गुणिले 0.6 एक मिनिट सोप्यामध्ये खूप अवघड शिरायचं हे एक घर पुढे घेतलं खालचं एक घर पुढे घेतलं इथले एक घर पुढे घेतलं इथले एक घर पुढे म्हणजे 3 दुणे 6 याला 3 दुणे 6 एके 6 ओके 5 चा वजा तिसरा गुणिले 5 चा चौथा म्हणजे 5 चा वजा तिसरा गुणिले 5 चा चौथा भागिले 5 चा वजा दुसरा गुणिले 5 चा वजा तिसरा आता इथं आपण करूया सोडूया बेस सारखा असेल गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज वजा 3 अधिक 4 काय होईल 1 पहिला आता इथं वजा दुसरा वजा तिसरा म्हणजे वजा 5 चा वजा 5 आता भागिले असेल तेव्हा घातांकाची काय होते वजा 5 होते म्हणजे 5 चा पहिला वजा हे वजा 5 तर दुसऱ्या पद्धतीने मी सांगतो वजा वजा अधिक म्हणजे 5 चा 1 अधिक 5 5 चा 6 तर 1 आता इथं हे पद्धत हे केलं 5 चा पहिला भागिले 1 अंश छेद 5 चा 5 प्लस मध्ये करतो 1/5 भागिले म्हणजे उलटून गुणिले जे इथं 5 चा पहिला गुणिले हे उलटून केलं तर 5 चा 5वा भागिले 1 इथं छेद 1 हे गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज 5 अधिक 1 5 चा 6 चला 72 शेजारच्या त्रिकोणात रेघ XP
वर एक क्यू झेड मध्य काय क्यू आर बरोबर 2.3 तर क्यू झेड बरोबर किती. सोपी गणित असतात अगदी आकृतीवर हे सोडवायचे पेपरला तर तुम्हाला अगदी काय अडचण येत नाही. आकृती काढा पण आपल्याला काय आकृती प्रमाणात वगैरे काय गरजेचं नाही. मध्यगा म्हणजे काय करते बाजू किंवा दोन याच्यामध्ये दूर राहतो ही पण मध्यगा आहे ही पण याचे करून राहतो आणि हा मध्यगांचा संपात बिंदू मध्यगांचा संपात बिंदू आता पहा एक्स वाय नावाने तुम्ही एक्स वाय झेड क्यू आर पी मध्यगांचा संपात बिंदू मध्यगेचे दोनाच एक प्रमाणात विभाजन म्हणजे हा भाग असतो तो दोन भाग हा भाग असतो एक भाग म्हणजे इथं पण हा एक भाग हा दोन भाग. आता कुठलं दिले क्यू आर 2.3 क्यू आर 2.3 म्हणजे जे दुप्पटी 4.6 आपल्याला विचारले कुठे क्यू झेड संपूर्ण विचारले 2 3 6.9 डाक्टर मध्य किती विचारले x1 f1 दिले म्हणजे इथं काय करावं लागेल सूत्र वापरावं लागेल सिग्मा fx काय ते सूत्र आहे इथं काय करावं लागेल x मध्य x चे एक मार्कवाले 12 आहे एका पोराला 12 आहे दोघांना 17 आहे म्हणजे 1 गुणिले 12 2 गुणिले 7 3 गुणिले 4 4 गुणिले 12 4 गुणिले 9 9 36 5 गुणिले 8 40 3 2 8 2 10 14 4 5 3 8 9 10 11 ही किती जणांचे 5 तर 9 3 12 13 15 गाडी 115 केले 15 90 15 8 15 7 पंचदर्शी 105 गेले 9 राहिले 9 वर्षे 90 15 7 9 7 पर्यंत नाही नंतर 8 लिहून टाक काय दिलं होतं त्याचं 2.85 पुढे वृत्तालेख भाग साठ अंश 120 अंश ही तिसरी आहे दुसरी आहे 140 अंश 40 अंश पहिली 140 अंशाचं चौथी पहिल्या 4 वर्गातील 90 विद्यार्थ्यांचं वर्गावर वितरण अंशातून दिले 90 अंश 140 200 320 360 360 अंश आहे माझा प्रत्येक वर्गात 90 गुणिले ते एकूण पट 90 गुणिले 360 चे 140 चे 300 हे चौथीचा पहिलीचा काढा 40 चे 360 केले 9 चौक 4 10 40 पहिलीला पहिली 10 आहे दुसरीला घेतला तर 60 आहे म्हणजे 60 चे 360 गुणिले 90 केलं तर 15 आले दुसरी याची तिप्पट केली हा जर आपण काय म्हणजे 60 वजा 40 केलं तर 20 360 ला 20 तर वजा किती केलं तर तसं पण येते हो येते आपल्याला हे समजून देताना आपल्याला नाही आपण पळापळी करून नाही इथं गडबडीचं आपल्याला काय पेपर नुसतं सोडवायचं नाही आपल्याला तो कायमस्वरूपी मुलांसाठी ठेवायचा आहे म्हणजे म्हणून तुम्ही मांडून करतोय का 120 चे 360 केले 4 × 12 30 किती विचारली दुसरीची 120 चा किती झाला दुसरी झाला इथं तिसरी आहे तिसरी आहे ही दुसरी आहे पहिली दुसरी आणि चौथीचा 140 चे 360 गुणिले 90 4 4 × 12 4 × 25 हे पट काढले
आता काय विचारलं, पहिली विद्यार्थ्यापेक्षा तिसरी विद्यार्थी जास्त आहे. पहिलीपेक्षा तिसरी मध्ये किती जास्त आहे ती 5. 15 नाही गेले 5 मुलं जास्त आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि दुसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी 806 रुपये जमा केले. दुसरी चौथी 30 आणि 35 म्हणजे 65 विद्यार्थ्यांनी 806 रुपये जमा केले. तर प्रत्येकाने सरासरी केली 13 65 13 26 त्याचे हे केलं दुप्पट केलं 62 124 12.40 प्रत्येकाने 12.40 पैसे जमा केले. पर्याय क्रमांक 2. ओके, धन्यवाद मित्रांनो. सोल्युशन घेतोय. भेटू पुढील पेपरला उद्याच्याला इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर घेऊन. धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला पुन्हा एकदा. सोल्युशन